हा आहे राजू आणि ही त्याची बहीण परी. ही दोघं तुमच्यासारखे शाळेत जातात. ते सकाळी उठून ब्रश करतात. यासाठी ते टूथपेस्ट वापरतात. टूथपेस्टची ट्यूब प्लॅस्टिकची असते. टूथब्रशसुद्धा प्लॅस्टिकचा असतो. ब्रश केल्यानंतर ही दोघं दूध पितात. त्यांचे दुधाचे मग प्लॅस्टिकचे आहेत. त्यांच्या घरी आलेलं दूधसुद्धा प्लॅस्टिकच्या सीलबंद पिशवीमध्ये येतं. यानंतर दोघं स्नान करतात. बाथरूममधील बकेट, पाण्याचा मग, शॅम्पूची बाटली, साबणदाणे या वस्तूसुद्धा प्लॅस्टिकच्याच आहेत. दोघांच्या टिफिनसाठी आई त्यांचे आवडते पदार्थ बनवते. आईच्या किचनमधले डबे, प्लेट्स आणि अशा कितीतरी वस्तू प्लॅस्टिकपासूनच तयार केलेल्या आहेत. आई दोघांचं टिफिन भरून देते. हा टिफिनचा डबासुद्धा प्लॅस्टिकचा आहे. पाण्याची बाटलीसुद्धा प्लॅस्टिकची. मग दोघं शाळेत जाण्यासाठी निघतात. त्यांचे पेन्स, कंपास बॉक्स, आय कार्ड, चप्पल आणि शूज हे सगळं प्लॅस्टिकचं आहे. म्हणजे बघा, राजू आणि परी हे दोघंही वापरत असलेल्या कितीतरी वस्तूंमध्ये प्लॅस्टिक वापरलेलं आहे. आपण थोड्या वेळासाठी अशी कल्पना करू की राजू आणि परी यांच्या जागी तुम्ही आहात. पहा, तुम्ही सुद्धा दररोज अशा पद्धतीनं प्लॅस्टिकचा वापर कितीतरी कामांसाठी करत असता. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण शेकडो वस्तू वापरत असतो. त्यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्लॅस्टिकचा वापर केलेला असतो. थोडक्यात काय, तर प्लॅस्टिक हा आपल्या सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. चटपटीत स्नॅक्स, चॉकलेट्स खायला, कोल्ड्रिंक्स प्यायला तुम्हाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप आवडते ना? आपण सहजपणे या वस्तू विकत घेतो, मजेत खातो पितो आणि त्यांची पॅकेट्स, चॉकलेटचे रॅपर्स, ज्यूसचं पॅकिंग, स्ट्रॉ हे कुठेतरी कचऱ्यात टाकून देतो. टाकून दिलेल्या या सगळ्या वस्तू प्लॅस्टिकच्या असतात. वापर करून झाल्यानंतर प्लॅस्टिकच्या अशा कितीतरी वस्तू आपण अगदी सहजपणे कचऱ्यात टाकून देतो. पण प्लॅस्टिकच्या या कचऱ्याचं पुढं काय होतं हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. झाडाची पानं, फुलं, फांद्या, लाकूड हे सगळे नैसर्गिक घटक आहेत. पानं, फुलं आणि फांद्या कचऱ्यात किंवा जमिनीवर कुठंही पडल्या तरी त्यांचं निसर्गतः आपोआप विघटन होतं. हे घटक पुन्हा मातीत मिसळून जातात. यासाठी फक्त काही दिवस किंवा काही आठवडे लागतात. याउलट प्लॅस्टिक हा काही नैसर्गिक पदार्थ नाही. प्लॅस्टिक हे कारखान्यात तयार होणारं एक रासायनिक उत्पादन आहे. प्लॅस्टिकची साधी पिशवी असेल, पाण्याची बाटली असेल किंवा प्लॅस्टिकची कोणतीही वस्तू असेल, त्यांचं विघटन व्हायला कमीत कमी 400 ते 2000 वर्ष लागतात. म्हणजे आपण विकत घेतलेली पाण्याची बाटली रिकामी झाल्यानंतर रस्त्यावर टाकून दिली की ती कमीत कमी 500 वर्ष तशीच राहणार आहे. ती वाऱ्याने इकडून तिकडे उडून जाईल, पावसाच्या पाण्यानं वाहत जाईल, तिचे तुकडे होतील, तेही इकडे तिकडे कुठेतरी विखरून पडतील. काही तुकडे जमिनीत गाडले जातील, पण ते कुठंही असले तरी त्यांचं विघटन व्हायला किमान 400 वर्ष लागतील. प्लॅस्टिकची वस्तू जितकी जाड, मजबूत असेल त्या प्रमाणात त्यांचं विघटन व्हायला जास्त वर्ष लागतील. प्लॅस्टिक तयार करण्यासाठी अनेक प्रकारची केमिकल्स वापरली जातात. हवेशी, उन्हाशी, पाण्याशी त्यांचा संपर्क आला की प्लॅस्टिकमधून अनेक विषारी रासायनिक घटक जमिनीत सोडले जातात. साधारणपणे त्यांना लिचेट्स असं म्हटलं जातं. हे रासायनिक घटक जमिनीत खोलवर मुरतात. यामुळे जमीन आणि जमिनीतील पाणी प्रदूषित होतं. प्लॅस्टिक शेकडो वर्ष तसंच राहत असल्यानं शेकडो वर्ष जमीन आणि पाण्याचं प्रदूषण होतच राहतं. अशा जमिनीत पिकवलेलं अन्नधान्यसुद्धा दूषित, विषारी बनतं. लहान गावांमध्ये बऱ्याचदा कचरा गोळा करून जाळून टाकला जातो. या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तूसुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. प्लॅस्टिकच्या ज्वलनामुळे
अनेक विषारी वायू वातावरणात सोडले जातात. श्वसनावाटे हे विषारी वायू लोकांच्या शरीरात जातात आणि त्यांना अनेक प्रकारचे गंभीर आजार होतात. हे टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कचरा जाळू नये. अनेक वेळा घरात उरलेलं अन्न प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलं जातं. या पिशव्या कचऱ्यामध्ये टाकल्या जातात. भटकी जनावरं हे अन्न प्लॅस्टिकच्या पिशव्यांसकट खाऊन टाकतात. अशा अनेक पिशव्या जनावरांच्या पोटांमध्ये साठून राहतात आणि जनावरं मृत्युमुखी पडतात. या एका कारणामुळं भारतात दरवर्षी हजारो गायी म्हशी मरण पावतात. अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात, बर्थडे पार्टीजमध्ये गरम अन्नपदार्थ प्लॅस्टिकच्या प्लेट्समध्ये वाढले जातात. गरम अन्नपदार्थ प्लॅस्टिकच्या संपर्कात आल्यानंतर प्लॅस्टिकमधील अनेक रासायनिक घटक अन्नात मिसळले जातात. असं अन्न वारंवार खाल्ल्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी गरम अन्नपदार्थ खाण्यासाठी कधीही प्लॅस्टिक प्लेट्सचा वापर करू नये. प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळं जमीन, पाणी आणि हवेचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं हे आपण पाहिलंय. मात्र प्लॅस्टिक प्रदूषणाचा आवाका इतक्यापुरताच मर्यादित नाही. हा विळखा इतका मोठा आहे की त्यामुळे संपूर्ण जीवसृष्टीचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. कचरा म्हणून घराबाहेर टाकून दिलेलं प्लॅस्टिक वर्षभर तसंच कुठंतरी पडून असतं. वाऱ्याच्या झोताबरोबर हलकं प्लॅस्टिक इकडे तिकडे उडून जातं. पावसाळ्यात मोठा पाऊस झाला की पाण्याच्या प्रवाहासोबत हे प्लॅस्टिक वाहून जातं. आपले रस्ते, जमिनी स्वच्छ होतात. पण हे प्लॅस्टिक कुठे जातं? पावसाळी पाण्याचे प्रवाह नाले, ओढे यांना जाऊन मिळतात. ओढे, नाले जवळपासच्या नदीला मिळतात आणि नद्या शेवटी समुद्राला मिळतात. म्हणजेच प्लॅस्टिकचा कचरासुद्धा वाहत वाहत शेवटी समुद्रात पोहोचतो. काही वर्षांपूर्वी तुमच्या घरासमोर असलेला प्लॅस्टिकचा बहुतेक कचरा आत्तापर्यंत ओढे, नाले आणि नदी या मार्गे समुद्रात पोचला सुद्धा असेल. प्लॅस्टिकचा कचरा समुद्रात वाहत जाण्याचा हा प्रवास संपूर्ण जगभर सुरू आहे. जगभरातून अव्याहत वाहत येणाऱ्या या प्लॅस्टिक कचऱ्यामुळं समुद्रात प्लॅस्टिकच्या कचऱ्याची अनेक बेटं तयार झाली आहेत. समजा हे प्लॅस्टिक समुद्रातून बाहेर काढलं आणि भारतातील जमिनीवर पसरून ठेवलं तर भारताच्या भूमीवर त्याचा 5 फूट इतक्या उंचीचा थर तयार होईल. यावरून आपण अंदाज बांधू शकतो की समुद्रात किती प्लॅस्टिक साचलंय. मानवाने टाकून दिलेल्या प्लॅस्टिकनं एवढ्या प्रचंड प्रमाणात समुद्र व्यापून टाकलाय. त्यामुळे जलचरांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. प्लॅस्टिकच्या लहान लहान तुकड्यांना अन्न समजून समुद्रातील जलचर प्लॅस्टिक खातात. पण प्लॅस्टिक हे कोणत्याही सजीवांचं अन्न नसल्यामुळे त्याचा दुष्परिणाम हा होणारच. यामुळं दररोज लाखोंच्या संख्येनं समुद्री जीव, पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. संशोधकांना त्यांच्या पोटामध्ये प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या वस्तू सापडत आहेत. माशांनी प्लॅस्टिक जरी खाल्लं नाही तरी त्याचे सूक्ष्मकण पाण्याबरोबर माशांच्या शरीरात प्रवेश करतात आणि तिथेच साठून राहतात. अशी मासळी किंवा सी फूड खाल्ल्यामुळं माणसांना सुद्धा विविध रोग होऊ शकतात. अनेक जलचर प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये अडकून बसतात. या वस्तूंमध्ये जलचर आयुष्यभर जखडून जातात. अशा पद्धतीनं आयुष्यभर आपल्याला कोणीतरी जखडून अडकवून टाकेल ही कल्पनासुद्धा आपण सहन करू शकत नाही. मात्र आपल्याला लहानशा वाटणाऱ्या चुकांची किंवा दुर्लक्षाची शिक्षा निष्पाप जलचरांना मात्र आयुष्यभर नाहक भोगावी लागते. ऑक्सिजनशिवाय कोणताही सजीव काही मिनिटंसुद्धा जिवंत राहू शकत नाही. समुद्रातील जलचरांना सुद्धा ऑक्सिजन तेवढाच आवश्यक आहे जेवढा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. समुद्रात फायटोप्लॅन्क्टन वर्गीय सूक्ष्म वनस्पती आणि झूप्लॅन्क्टन वर्गातील सूक्ष्मजीव सर्वत्र मोठ्या प्रमाणात आहेत.
हे दोन्ही घटक समुद्राच्या फुफ्फुसाप्रमाणे काम करतात. प्रकाश संश्लेषण करून ते स्वतःचं अन्न मिळवतात. यासोबतच समुद्रातील पाण्यातील ऑक्सिजनची पातळी योग्य ठेवण्याचं महत्त्वाचं काम फायटोप्लॅन्क्टन आणि झूप्लॅन्क्टन करत असतात. मात्र यासाठी त्यांचा सूर्यप्रकाशासोबत संयोग होणं आवश्यक असतं. पण समुद्रामध्ये प्लॅस्टिकच्या कचऱ्याची मोठी बेटं तयार झाली आहेत. यासोबत तरंगणाऱ्या सूक्ष्म प्लॅस्टिक कणांचं प्रमाणही मोठं आहे. प्लॅस्टिकच्या या आच्छादनामुळं फायटोप्लॅन्क्टन आणि झूप्लॅन्क्टन यांच्यापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. परिणामी त्यांना स्वतःचं अन्न तयार करता येत नाही. यामुळे फायटोप्लॅन्क्टन आणि झूप्लॅन्क्टन मोठ्या प्रमाणात मृत पावत आहेत. याचा थेट आणि विपरीत परिणाम समुद्रातील ऑक्सिजनच्या पातळीवर होत आहे. पाण्यातील ऑक्सिजनच्या पातळीचा समतोल राखणारी ही नैसर्गिक यंत्रणा आहे, पण तीच उद्ध्वस्त झाल्यामुळे त्या ठिकाणची जीवसृष्टी नष्ट पावत आहे. वैज्ञानिक भाषेत याला हायपॉक्सिया असं म्हणतात. जीवसृष्टी नष्ट झालेले किंवा अल्प प्रमाणात जीवसृष्टी शिल्लक असलेले असे अनेक डेड झोन्स समुद्रात तयार झाले आहेत. दिवसेंदिवस त्यांचा आकार आणि संख्यासुद्धा वाढत चालली आहे. पृथ्वीवरील जमिनीचा भाग केवळ 29% आहे, तर 71% जागा समुद्राने व्यापली आहे. म्हणजेच समुद्र हा आपल्या पृथ्वीवरील सर्वात मोठा पर्यावरणीय घटक आहे. तोच जर संकटात असेल तर त्याचे अनिष्ट परिणाम आपल्या सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. समुद्रातील प्लॅस्टिक प्रदूषणामुळे आपलं पर्यावरण आणि सजीवांची अन्नसाखळी धोक्यात आली आहे. येणाऱ्या काळात यामुळे सजीवांचं अस्तित्वच नष्ट होईल की काय, अशी भीती अभ्यासक व्यक्त करत आहेत. प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या असंख्य वस्तूंनी आपलं जीवन व्यापून टाकलं आहे. धातूच्या वस्तूंपेक्षा प्लॅस्टिक स्वस्त आहे. त्याला कोणताही आकार सहजपणे देता येतो. यामुळे आता जास्तीत जास्त वस्तू प्लॅस्टिकपासून तयार केल्या जात आहेत. प्लॅस्टिकच्या वस्तूंमुळे आपले जीवन सुसह्य नक्कीच झालं आहे, पण त्याचवेळी प्लॅस्टिकचं प्रदूषण ही एक अकराळ विक्राळ समस्या म्हणून समोर आली आहे. प्लॅस्टिकचा वापर आपण पूर्णपणे थांबवू शकत नाही. मात्र प्लॅस्टिक प्रदूषणाचे धोके टाळण्यासाठी आपल्याला एक पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करावी लागणार आहे. या जीवनशैलीचा मंत्र आहे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. या जीवनशैलीमध्ये आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर शक्य तितका कमी करावा लागेल. प्लॅस्टिकच्या वस्तूंना पर्याय म्हणून पर्यावरण स्नेही, विघटनशील साहित्यापासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर सुरू करावा लागेल. घेतलेली प्लॅस्टिकची वस्तू वापरून लगेच टाकून न देता तिचा दीर्घकाळ वापर करावा लागेल. वापरलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू कचऱ्यात टाकून न देता जमा कराव्या लागतील आणि रिसायकलिंग प्रक्रियेसाठी योग्य यंत्रणेकडे द्याव्या लागतील. सिंगल यूज प्लॅस्टिकच्या वस्तूंवर जरी बंदी आलेली असली तरी प्लॅस्टिकच्या इतर वस्तूसुद्धा प्रदूषणकारी आहेतच. त्यामुळे प्लॅस्टिक प्रदूषणाचे गंभीर संकट टाळण्यासाठी रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हा एकच उपाय आपल्यासमोर उपलब्ध आहे. शिवाय यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. उलट पैशांची बचत यामुळे होणार आहे. म्हणून आजच आपण संकल्प करू की आपण रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या जीवनशैलीचा अंगीकार करू आणि पृथ्वी, जल, वायू तसंच सकल जीवसृष्टीचं जतन करू.